राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। लवकरच मिळणार 25% अग्रिम पीक विमा। 7 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना 350 कोटींचा अग्रिम पीक विमा मंजूर। पीक विमा संदर्भातील अतिशय ही महत्त्वाची बातमी जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळणार असून परभणी जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना 350 कोटींचा अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि हा पीक विमा आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। लाडकी बहीण लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिलीच प्रतिक्रिया। सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपयांचा दर तर शेतकऱ्यांना दिलासा। महायुती सरकार निवडून आल्यानंतर सोयाबीनला 6,000 रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली होती। त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे। त्यामुळे नक्की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। जानेवारीपर्यंत चालणारी कापूस वेचणी डिसेंबर महिन्यातच होणार पूर्ण। कापूस उत्पादनामध्ये 40% घट। मराठवाडा आणि बीड जिल्ह्याचे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जातात, परंतु यावर्षी पावसाच्या पावतीमुळे अतिवृष्टीमुळे कापसाला चांगलाच फटका बसलेला आहे। तर कापसाच्या उत्पादनामध्ये 40% घट झाली असून ज्या कापूस वेचण्या जानेवारीपर्यंत चालायच्या त्या आता डिसेंबर महिन्यातच पूर्ण होणार असल्याचं शेतकरी सांगतात। अग्रिम पीक विमा निधी मंजूर तर जालना जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांना 412 कोटी रुपयांचा निधी। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024च्या 25% पीक विमा पोटी 412 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला असून जालना जिल्ह्यातील जवळपास 3 लाखपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे। शेतकऱ्यांना आता खुशखबर, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नवीन सरकार येत्याच शेतकऱ्यांना आता वार्षिक 15,000 रुपयांचा लाभ मिळणार। शेतकऱ्यांसाठी अतिशय ही महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर आता किसान सन्मान निधी योजनेमध्ये वार्षिक 15,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे आणि याची घोषणा सरकारने देखील केलेली आहे। त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये, पीएम किसान निधी योजनेचे 6,000 रुपये आणि यामध्ये 3,000 रुपयांची वाढ करून एकूण वार्षिक 15,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे। उमरणे बाजार समित्यामध्ये लाल कांद्याच्या दरात 500 रुपयांची तेजी। उन्हाळी कांद्याची आवक घटली, लाल कांद्याची मागणीमध्ये वाढ, कांद्याच्या भावामध्ये 500 रुपयांची वाढ। राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांची होणार आता कर्जमाफी, 31,000 कोटी रुपयांची गरज। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना हे बँकेचं कर्ज आहे। त्यामुळे आता राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने देखील आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे। रब्बी पीक विम्यासाठी 404 कोटींचं वितरण, अजून 237 कोटी रुपये होणार जमा। गत वर्षीच्या रब्बी पीक विम्यासाठी 404 कोटींचं वितरण झालं आहे। त्याचबरोबर अजून नुकसान भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 237 कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। खरीपात राष्ट्रीयकृत बँकांकडून 55% पीक कर्ज वाटपामध्ये सुरुवात। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांना केवळ 55% पीक कर्ज वाटप केलेलं आहे। तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंना 105% तर ग्रामीण बँकांना 99% पीक कर्ज वाटप केलं। महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींना अंडरकरंट दिला। महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची महाविकास आघाडीवर टीका। लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपयांचा हप्ता। तर राज्यातील महिलांच्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लवकरच मिळवण्याची शक्यता आहे, कारण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हप्ता मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसार आता राज्यातील महिलांना थेट 2,100 रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नवा नोंदणीकरिता मुदतवाढ मिळाली। शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता 30 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणीकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शेतकरी झाले वीज निर्माता, कृषी पंपांना मिळतोय 24 तास वीज पुरवठा। शेतीला अखंडित वीज मिळावे यासाठी महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेला पंतप्रधान कुसुम सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कृषी पंपांना 24 तास वीज पुरवठा करणे शक्य होते। भाजपाचा विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व विजय, देवाभाऊंची खास ट्विट, कोणाला दिलं यशाचं श्रेय।
मनसेचं इंजन रुळावरून घसरलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुपडासाप. राज ठाकरेंना जनतेनं का नाकारले? अजित पवार यांची निकालानंतर पहिलीच प्रतिक्रिया. तर लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं यश आतापर्यंत पाहिलं नाही. पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. अनेकदा नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढउतार आणि इतर आर्थिक आव्हानामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने सुरू केलेला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी खरंच वरदान ठरलेली आहे. पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेती खर्चासाठी आणि इतर आर्थिक गरजांसाठी मदत होत आहे. सध्या शेतकरी समाजात 19 या हप्त्याबद्दल मोठी उत्सुकता लागलेली आहे. तर गेल्या ऑक्टोबर 2024 मध्ये 18वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता. आता सरकारने जाहीर केलेले आहे की 19वा हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. हा हप्ता शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि इतर शेती खर्चांसाठी उपयोगी पडणार आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक शेतकऱ्यांना 18वा हप्त्यापासून वंचित राहावे लागलेले आहे कारण त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नव्हती. सरकारने आता केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. तर शेतकऱ्यांना आपली केवायसी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहू शकतं. सुरुवातीच्या काळामध्ये महायुतीचं पारडं जड, तर महाविकास आघाडी देत होती टक्कर. 8:40 कालानुसार 288 पैकी 222 मतदारसंघांचे कल समोर आलेले आहेत. यामध्ये महायुतीने 120 तर महाविकास आघाडीने 96 जागांवर आघाडी घेतली आहे. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा, तर सोयाबीन दराचा मुद्दा ठरला फेल. महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभेत लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला. तर दुसरीकडे महायुती जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आलो तर 1,500 ऐवजी लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देऊ अशी घोषणा केली होती. रब्बी हंगामातील वीज पुरवठ्याचा खोडा, सिंचन करताना शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी. बाजार पूर्णपणे सोयाबीनचे दर जैसे ते तैसे, तर जिल्ह्यातील बाजार समितीमधील चित्र. दर घसरल्याने शेतकरी आवकही घटली. कृषी पंपाला अनियमित वीज पुरवठा, शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी. रब्बी पिकांच्या सिंचनासाठी धडपड, तर पेरा वाढवण्यासाठी अंदाज. रेशीम शेतीला गती, यंदा वाढली तुती. शासनाकडून शेतीसाठी दिले जाते अनुदान. एका गावात 15 शेतकऱ्यांना मिळतोय हा लाभ. कापशी पिकावर लष्करी आळी पानाचा होतोय चाळणी, तर जीव धोक्यात घालून करावी लागतोय रात्री फवारणी. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनुदान महिनाभरापासून थकले, तर ताळोदा तालुका ऐन सणासुदीला पगार न मिळाल्याने शेतमध्ये नाराजी. कापसाला नाही भाव, मात्र सरकारची ढेप. 2200 रुपयावर पार. खते व पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात आणण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमळनेर बाजार समित्यामध्ये मक्याची आवक वाढली, तर मक्याला 1600 ते 2100 रुपयापर्यंत भाव. शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची. गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, सुरेश भोळे यांना सट्टा बाजारामध्ये पसंती. पाचोरा 40 गावामध्ये चोपड्यात काट्याची लढत. सट्टा बाजारामध्ये महायुतीचाच कल. जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी भात नाचणी खरेदी हमीभाव केंद्र. पणनचा पुढाकार. 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं केलं शेतकऱ्यांना आव्हान. जिल्ह्यामध्ये आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत 9 केंद्रावर भात आणि नाचणी खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना संबंधित केंद्रावर नोंदणी करण्याचं आवाहन महाराष्ट्र स्टेट ऑफ बँक मार्केटिंग फेडरेशन जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे यांना पत्रकारातून केलेली आहे. जॉब कार्ड नसलेले शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित. नेर इथे पालिकेचं केंद्रच नाही. नेर तालुक्यातील शासनाकडून गोटे बांधकाम, पाळीव जनावरे, धडक विहिरी, शेततळे, फळबाग आदी योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात. यासाठी जॉब कार्डची आवश्यकता आहे. शहरी भागामध्ये व्यवस्थेला असलेल्या शेतकऱ्यांना जॉब कार्ड मिळत नसल्याने ते शासन योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. रेशीम शेतीतून कमी खर्चामध्ये मिळतोय अधिक उत्पन्न, तर तुती लागवड करा, उत्पन्न वाढवा. शासनाकडून शेतीसाठी दिले जाते 4.25 लाखापर्यंत अनुदान.
शेतीमाल घरात तरीही सावकारांच्या दरात शेतकऱ्यांना आली जाण्याची वेळ, अधिक व्यवहार ठप्प तर कृषी केंद्राची उधारी देणं बाकीचे. काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंच्या 5 साथीदारांना केली अटक. ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर हल्ला करत तोडफोड केल्याचं प्रकरण. प्रति हेक्टरी धान खरेदीची मर्यादा घटली तर आधारभूत धान खरेदी केंद्र, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जंगली हत्तीच्या काळपाने केली धान पोजण्यासह सौर कृषी पंपांची नासधूड. काळा पंच मोर्चा आता दालोडा परिसरातील सौर पंपांच्या हातीने केलेले नुकसान दाखविताना शेतकरी. रब्बी हंगामामध्ये आरमोरी तालुक्यातील 275 हेक्टरवर भुईमूग. आदिवासी संस्थांच्या धान खरेदीवर बहिष्कार मागे तर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. हमीभाव केंद्र सुरू, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र लूट सुरूच. ओलाव्याचं प्रमाण 12 वरून 15% करण्याची गरज. निवडणुकीआधी सोयाबीनचा हमीभाव वाढवण्याची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. आता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपायला आलेला आहेत. आता तरी सरकारने सोयाबीनला आधारभूत किंमत निश्चित करून शासनाने हमीभाव खरेदी केंद्रावर ओलाव्याचं प्रमाण वाढवावे अशी मागणी होत आहे. सोयाबीनची आवक घटली, किमान दरामध्ये वाढ तर लातूरचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामाला भाव स्थिर, ओलाढाल उतरली. 2 वर्षापासून सोयाबीन दरात वाढ होईना, शेतकरी हतबल. जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमुळे सोयाबीनचे दर वाढतील या आशेने 2 वर्षापासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी यंदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे चांगलेच धास्तावले आहेत. सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू केल्यानंतर दराला आधार मिळाला नसल्याने ही योजना कुचकामी ठरलेली आहे. भोकरदन तालुक्यातील डीएपी आणि युरियाचा तुटवडा, शेतकरी हैराण. रब्बी हंगाम जोरात तर बळीराजाचा सुकवला. भोकरदन तालुक्यातील 18,000 हेक्टरवर हरभरा पिकांची पेरणी, कमी खर्चात आणि कमी पाण्यामध्ये असल्याने शेतकऱ्यांचा कल. गत वर्षीचा पीक विमा अनुदान बाकी तर पुन्हा ₹1 पीक विमा. खरीपातील पीक विम्याचं शेतकऱ्यांना प्रतीक्षा तर विलंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. खरीप हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा काढला, परंतु गत वर्षीच्या खरीपात पिकांचं नुकसान झाले असताना कोठा आणि परिसरातील एकाही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळालेली नाही. तोच आता रब्बी हंगामातील ₹1 पीक विमा काढून घ्या असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे.